नमस्कार मंडळी, पुन्हा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आपण एक्सप्लोर करत आहोत आपला वसई विरार। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चक्रेश्वर महादेव मंदिरचं दर्शन। हे मंदिर नालासोपारा वेस्ट मध्ये आहे। ह्या मंदिराची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। हे आहे श्री चक्रेश्वर महादेव मंदिर। मंदिराच्या आवारातच एक मोठं वडाचं झाड सुद्धा आहे। मंदिराच्या समोरच चक्रेश्वर तलाव सुद्धा आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपण मध्ये जाऊन महादेवचं दर्शन घेऊया। चक्रेश्वर महादेव मंदिर हे महादेवचे अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे। हे मंदिर एक तुलनेने लहान मंदिर आहे आणि ते पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते, जिथे स्वामी समर्थांनी ध्यान केले होते। मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे। आणि डाव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती आहे। मंदिराच्या समोरच नंदी सुद्धा आहे। चला जवळून महादेवचं दर्शन करूयात। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। चला आपण जवळ जाऊन महादेवचं शिवलिंग पाहूयात। मंदिराच्या आवारात एक हनुमान मंदिर सुद्धा आहे। आपण त्याचे पण दर्शन करून घेऊयात। मंदिराच्या उजव्या बाजूला मारुती रायाची मूर्ती आहे। आणि डाव्या बाजूला शनी भगवानाची मूर्ती आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला श्री राम मंदिर सुद्धा आहे आणि मंदिराच्या आवारात काही प्राचीन मूर्त्या सुद्धा आहेत। प्राचीन मूर्त्यांमध्ये एक महादेवचं शिवलिंग सुद्धा आहे। चला आपण आता श्रीराम मंदिराचं दर्शन करून घेऊयात। हे राम मंदिर पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते, जिथे स्वामी समर्थांनी ध्यान केलं होतं। चला आपण मधून पूर्ण हा मंदिर पाहूयात। श्रीराम मंदिराच्या बाजूला श्री मयुरानंद स्वामी यांची जिवंत समाधी आहे।
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।